नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण SIP बद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। SIP म्हणजे नेमकं काय आणि ही जी SIP आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे आणि SIP केले तर आपण किती रुपयाची केल्यानंतर आणि किती काळासाठी केल्यानंतर ती आपल्याला फायदेशीर ठरू शकते याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला सर्वांना माहीत आहे टीव्हीच्या द्वारे किंवा इतर जाहिरातीच्या माध्यमातून आपण SIP सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे या पद्धतीच्या जाहिराती आपण ऐकतो, पण ही खरोखरच सही आहे का याच्याबद्दल थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि SIP आपण किती करावी जेणेकरून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। SIP ही तुम्हाला कंपाऊंडिंग रिटर्न्स देत असते। कशा पद्धतीने तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठ्या पद्धतीने वाढत असतो आणि किती काळ गेल्यानंतर याच्यामध्ये फास्ट मूव्हमेंट होत असते हे थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। बरीच लोक असतात ज्यांची SIP करण्याची इच्छा असते 5 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, मग त्यांना रिटर्न्स मिळू शकतात का किंवा किती वर्ष आपण SIP कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला जास्त आपली जी काही जो पोर्टफोलिओ आहे तो फास्ट ग्रो करू शकतो हे थोडंसं या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत। थोडंसं या ठिकाणी स्क्रीनवर जाऊया आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की SIP कॅल्क्युलेटर आहे। या SIP कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आपण बघणार आहेत की किती वर्षाची आणि किती रुपयाची SIP केले तर आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात। तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल की आपल्याला इथं पाहायला मिळतं की SIP 1 वर्ष आहे आणि इथं रिटर्न्स अपेक्षित आहेत हे थोडंसं आपण समजून घेऊया आणि तुम्ही किती पैसे या ठिकाणी गुंतवत असाल आणि किती वर्षानंतर त्याच्या पर्सेंटेजमध्ये किती टक्के रिटर्न्स होतील आणि आपल्या एकूण फंड किती गुंतवला आहे आणि त्याच्यावर आपल्याला रिटर्न्स किती मिळालेत हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। तर थोडंसं लक्षपूर्वक बघा, कारण हे जे चक्र आहे या चक्रावर खूप महत्त्व आहे। हे चक्र कसं चेंज होत जातं हे थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत। आता बघा, सरासरी इथं रिटर्न्सचा विचार केला तर स्टॉक मार्केटचा एक रूल आहे की दर 5 वर्षाचं जर ॲव्हरेज काढलं तर दर वर्षाला 15% ते 16% रिटर्न्स आपल्याला स्टॉक मार्केटमधून निघत असतात। मी असं म्हणत नाही आहे की दरवर्षी तुम्हाला 15% मिळतील असं नाही आहे। तर काय होतं, एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला 5% रिटर्न मिळतील, एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला 50% सुद्धा रिटर्न्स मिळतील, एखाद्या वर्षामध्ये तुमचा पोर्टफोलिओ 20% डाऊन सुद्धा जाऊ शकतो किंवा 5% डाऊन जाईल। या पद्धतीने म्हणजे ॲव्हरेजचा विचार केला आजपासून पुढच्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही होल्ड करत असाल तुमचा पोर्टफोलिओ तर दर वर्षाला 15% ॲव्हरेजनुसार स्टॉक मार्केट हे वाढत जात असतं। मग याचाच विचार करून आपण 15 ते 16 वाढतं ना तर आपल्याला तेवढं अपेक्षित नाही, तर त्याच्यापेक्षा आपण 2% कमी घेऊन या ठिकाणी आपण ठरवूया की मला या स्टॉक मार्केटमधून अपेक्षित जी प्रॉफिट आहे ते कमीत कमी मला एक 14% रिटर्न्स मिळावे हे आपण या ठिकाणी बघूया। आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे तर 14% रिटर्न या ठिकाणी गृहीत धरून आपण हे करणार आहेत। खालच्या बाजूने या ठिकाणी बघा तुम्ही की आपण इथं 14% या ठिकाणी केलेलं आहे। 14% रिटर्न्स आहेत आणि या ठिकाणी आपलं हे जे वर्ष आहे ते या वर्षामध्ये आपण चेंज करत जातो, त्यावेळेस हे जे चक्र आहे या चक्रामध्ये कशा पद्धतीचा चेंज होत जातो या ठिकाणी आपण समजून घ्या। आता समजा या ठिकाणी तुम्हाला फक्त 2,000 रुपयाची SIP सुरू करायची आहे। मी म्हणतो 2,000 रुपये दर महिन्याला आपण सहजासहजी बचत करू शकतो आणि तुम्ही ती कोणत्या SIP मध्ये गुंतवायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण पुढे तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ झाला की शेवटी तुम्हाला पाहायला मिळू शकतो, तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये आपण SIP कशा पद्धतीने करणार हे सुद्धा तुम्हाला लाईव्हमध्ये या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी आपण काय करूया, वर्ष वाढवत जाऊया आणि तुमच्या लक्षात येऊ शकतं। आता बघा, समजा जर SIP आपण एकच वर्षासाठी केली, दर महिन्याला आपण 2,000 गुंतवतोय आणि या ठिकाणी 14% अपेक्षित आहेत, पण याच वर्षी 14% रिटर्न्स मिळतील का असं होणार नाही आहे, लक्षात घ्या। आपण कमीत कमी 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर वर्षासाठी जर करणार असाल तरच SIP करा, नाहीतर SIP अजिबात करू नका, तुम्हाला SIP रिटर्न्स देणार नाही, लक्षात घ्या। तुमचा व्ह्यू जर 5 वर्षापेक्षा जास्त असेल तरच SIP करण्याचा विचार तुम्ही करू शकता। आता बघा, या ठिकाणी आपण 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्ष 3 वर्ष करूया, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कमीत कमी आपण 5 वर्ष जर केलं तर हे जे चक्र आहे हे चक्र कशा पद्धतीने बदलत आहे हे या ठिकाणी बघा। तुमचं जी इन्व्हेस्टमेंट आहे 5 वर्षामध्ये 2,000 रुपये दर महिना या पद्धतीने तुमच्या अकाउंटवर 1,20,000 रुपये तुमचा निव्वळ फंड म्हणजे मुद्दल जमा होईल आणि त्याला रिटर्न्स मिळतील फक्त 54,000 रुपये, म्हणजे तुम्हाला दुप्पट सुद्धा रिटर्न्स या ठिकाणी मिळालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, आलं लक्षात। आता बघा, खरं तर 5 वर्षानंतर SIP कशा पद्धतीने वाढते हे थोडंसं या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला 50%च रिटर्न्स मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, 50%पेक्षा सुद्धा कमी।
आता हीच SIP फक्त 2,000 रुपयाची SIP आहे आणि तुम्ही काय केलं 5 वर्षाच्या ऐवजी आपण ही SIP 10 वर्षाची या ठिकाणी केलेली आहे बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असं म्हणाल की आपल्याला रिटर्न्स हे 50% आहेत। आता हे थोडंसं आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी गुंतवणूक तुमची 10 वर्षामध्ये 2,000 रुपये प्रति महिना याचा विचार केला तर 2,40,000 रुपये तुमची गुंतवणूक होते आणि या ठिकाणी तुम्हाला निव्वळ जे याचं व्याज आहे ते रिटर्न्स आहे ते 2,87,000 रुपये या ठिकाणी निव्वळ व्याज होईल आणि एकूण तुमचा पोर्टफोलिओ बनेल 5,27,000चा। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर तुमची गुंतवणूक आहे 2,40,000ची आणि बनलेत 5 लाख रुपये, म्हणजे या ठिकाणी फक्त 100% आपला पोर्टफोलिओ वाढलाय तो 10 वर्षानंतर। आता असं इथं कसं आहे तर तुम्ही दर महिन्याला बनताय, एकदाच तुम्ही 2,40,000 रुपयाचा फंड टाकला आहे का नाहीये, म्हणजे 2-2 हजार रुपयानं गोळा करत करत या पद्धतीने तुमचे इतके गोळा झालेत आणि त्याला रिटर्न्स एवढे मिळालेत, म्हणजे खूप चांगले रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता इथं जर बघितलं तर काय झालं तर याच्यावेळेस म्हणजे 100% रिटर्न्स मिळाले, जेवढी आपली गुंतवणूक आहे तेवढीच गुंतवणूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण गुंतवतोय फक्त 2,000 रुपये, लक्षात घ्या आपण दर महिन्याला फक्त गुंतवतो 2,000 रुपये आणि या ठिकाणी आपण काय केलं तर 10 वर्षाच्या ऐवजी आपण हेच आहे ते जो कालावधी आहे तो 15 वर्ष केला। आता बघा याच्यामध्ये किती मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपली गुंतवणूक किती झाली 3,60,000 रुपये आणि रिटर्न्स मिळाले 8,76,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 3 पट रिटर्न एक्स्ट्रा झाले। लक्षात घ्या 3 पट आपला पोर्टफोलिओ वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 3.5 लाख रुपयाचे जवळजवळ 12 लाखाच्या पुढे या ठिकाणी आपल्याला पोर्टफोलिओ झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। आता अजून एक हे तुम्हाला मी का सांगतोय तर आपलं जे काय ड्युरेशन आहे ते मोठं का ठेवायचं, तर बरीच लोक काय करतात 5 वर्ष 6 वर्ष झाल्यानंतर त्यातनं प्रॉफिट बुक करतात आणि तेच पुन्हा या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं म्हणजे SIP क्लोज करतात आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या वर्षापासून पुन्हा पोर्टफोलिओ या ठिकाणी SIP कंटिन्यू करायला सुरू करतात। इथं आपली जी कंपाऊंडिंग जी ग्रोथ होत असते ती तिथे कुठंतरी ब्रेक होते आणि तुम्हाला जे पुढच्या 5 वर्षानंतर ज्या फास्ट प्रमाणे जी ग्रोथ होणार आहे ती या ठिकाणी कुठंतरी थांबली जाते। याच्यासाठी एकदा SIP सुरू केल्यानंतर तुमचं जे काही टार्गेट आहे किंवा जे तुमचं ड्युरेशन आहे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यातनं एक्झिट न केलेली कधीही या ठिकाणी चांगली असते। आता या ठिकाणी बघा परत एकदा समजा या ठिकाणी 15 वर्षाच्या ऐवजी आपण 20 वर्ष केलं आणि 20 वर्षानंतर आता किती फरक पडतो बघा, तुमची एकूण निव्वळ मुद्दल आहे 4,80,000 रुपये आणि तुम्हाला रिटर्न्स मिळाले 21 लाख रुपये, म्हणजे 400% रिटर्न्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। बघा 400% रिटर्न्स। ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा 5 वर्षाचा विचार केला होता त्यावेळेस 50% होते, पण 20 वर्षामध्ये 5-5 वर्षाचा विचार केला तर आता 100% रिटर्न झालेत। लक्षात, कारण पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला फक्त 50% रिटर्न मिळत होते, आता तीच SIP तुम्ही 20 वर्ष ठेवल्यामुळे 20 वर्षामध्ये 5-5 वर्षाचे टप्पे केले तर दर वर्षाला तुम्हाला आता 100% रिटर्न या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 400%चे 100% रिटर्न आपल्याला पाहायला मिळू शकतात। आता बघा हीच SIP आहे, थोडंसं आपण 25 वर्षासाठी करूया। आता हे का सांगतोय आणि कधी आणि कोणत्या लोकांनी कशा पद्धतीने करायचे हे पण थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया। आता बघा इथं काय झालेलं आहे, आपण पुन्हा 5 वर्ष वाढलेले आहेत। 5 वर्षामध्ये खालची जी रक्कम होती ती 21 लाख होती, बरोबर आहे। आता पुढचं फक्त तुम्ही किती गुंतवताय 2,000 रुपये पुन्हा कंटिन्यू केलेले आहेत, तर या 2,000 रुपयेमध्ये पुन्हा या ठिकाणी काय झालेलं आहे, तुमचा पोर्टफोलिओ डायरेक्ट 50 लाख रुपये म्हणजे दुप्पट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे या ठिकाणी विचार केला 25 वर्ष तुमची गुंतवणूक आहे 6 लाख रुपये, 6-35, 6-36, 6-42, 6-48, म्हणजे 800% रिटर्न या ठिकाणी मिळाले। 25 वर्षामध्ये 800% रिटर्न झाले। दर 5 वर्षाला किती टक्के रिटर्न होत आहेत हे या ठिकाणी तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकता। आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे की तुम्ही 25 वर्षाऐवजी आता तुम्ही हायेस्ट 30 वर्षापर्यंत ही SIP आपण कंटिन्यू चालू ठेवली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आपली एकूण मुद्दल जी आहे ती फक्त 7,20,000 रुपये गुंतवल्यात, किती 30 वर्षापर्यंत, आणि महिन्याला फक्त तुम्ही 2,000 रुपयाची गुंतवणूक करता। लक्षात घ्या त्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ बनेल 1,13,00,000 रुपयाचा, 1 CR प्लस या ठिकाणी तुमचा पोर्टफोलिओ या ठिकाणी बनताना पाहायला मिळू शकतो। लक्षात, म्हणजे पुढचा अजून 5 वर्ष केल्यानंतर तुमच्या 50 लाख रुपयाचे डायरेक्ट 1 CR झालेले इथं पाहायला मिळत आहेत। याचा अर्थ इथं लक्षपूर्वक जर बघितलं पहिल्या
5 वर्षामध्ये तुम्हाला फक्त 50% रिटर्न मिळत जातील आणि 20 वर्षानंतर डायरेक्ट तुमचा पोर्टफोलिओ 100% वाढताना पाहायला मिळतोय। लक्षात घ्या, तुम्ही फक्त 2,000 रुपयाची गुंतवणूक करताय तर इतक्या मोठ्या पद्धतीनं रिटर्न्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात SIPमध्ये। आणि आपण जी ग्रोथ जी बघितली आहे ॲव्हरेज फक्त 14% गृहीत धरून फक्त काय आहे तर आपण ड्युरेशन आहे ते वाढवत गेलेलो आहोत। आता लक्षात घ्या, तुमचं वय आहे 25 वर्ष ते 35 वर्ष, 25 ते 35 वर्षामध्ये ज्यांचं वय आहे त्यांनी 30 वर्षाची SIP करायला काही हरकत नाही। 2,000 रुपये आपण दर महिन्याला अगदी सहजासहजी बचत करू शकतो। हे 2,000 रुपये माझे नाही आहेत असं समजा, मी खर्च केलेत असं समजा आणि दर महिन्याला न चुकता पुढच्या 30 वर्षासाठी तुम्ही 2,000 रुपयाची गुंतवणूक करत चला। तुम्हाला 65 वर्षानंतर, तुमच्या वयाच्या 60-65 वर्षानंतर तुम्हाला कुठल्याही पेन्शनची आवश्यकता भासणार नाही आहेत, कारण त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अकाउंटवर 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम असलेली पाहायला मिळू शकते। लक्षात, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे SIP जर केलेले नसेल तर आजच तुम्ही SIP करू शकता। आणि SIP कशा पद्धतीने करायची, घर बसल्या तुम्ही सहजासहजी 5 मिनिटांमध्ये तुम्ही SIP सुरू करू शकता। तर ती कशा पद्धतीने करायची याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। तर पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याचे रिटर्नसुद्धा कशा पद्धतीने आहेत हे पण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्याच्यासाठी तुमच्याकडे एंजल वनचं जर ॲप असेल तर एंजल वनच्या सहाय्यानं तुम्ही दर महिन्याला अगदी सहजासहजी घरबसल्या SIP करू शकता। खाली डिस्क्रिप्शनमध्ये एंजल वनची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन एंजल वनमध्ये आपलं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्यामधला जो काही म्युच्युअल फंड्स हा जो घटक आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आपली SIP आजच सुरू करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।